अगं काय करावं काही सूचनाच झाले. काय झालंय आता? अगं बघ ना, त्या बायकांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करणारे हे बाबा, म्हणजे स्वतःला काहीतरी आपण देवाचे अवतार आहेत असं सांगून भोंदूगिरी करणारे हे आशाराम, हे राम रहीम, त्याच्यानंतर अशोक खरात. अगं म्हणजे इतकं असं मनाला असं वाटतंय ना की हे सगळं ऐकून मनाला असं धक्का बसलाय. अहो पण आता त्याला अटक झाली, शिक्षा पण होणार आहे त्याला. काय फायदा आहे ग? काय फायदा आहे? ते बाबा राम रहीम, ते आशाराम, आता हे अशोक खरात, आणि आणखी असे किती जण असतील, बरोबर आहे? हो. आता ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला किंवा ह्यांचा असा प्रकार उघडकीस आला, त्यांना शिक्षा होत्यात, आणि शिक्षा झाल्या की लगेच महिन्यानी पॅरोलवर सुटून येतात ते. हो. आणि पुन्हा त्याच नाव, म्हणजे त्यांच्या नावामध्ये राम रहीम, म्हणजे रामाचाही अपमान, रहीमचाही अपमान, बरोबर आहे? आशा राम, पुन्हा त्या नावात देखील राम, बरोबर आहे? म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या श्रद्धा आहे. आता अशोक खरात, अशोक सम्राट अशोकाचं हे नाव, बरोबर आहे? ज्यानं आयुष्यभर शांती पसरविण्यासाठी प्रयत्न केले, राजा अशोक, सम्राट अशोक, त्याचं हे नाव अशोक. आता या हिंदू खरातनी हे केल्यामुळं त्या अशोकाचं नाव खराब होतंय का? बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या नावामध्ये आपल्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना ठेच लागत नाही का? मग मला काय म्हणायचंय, अशा लोकांना कायमस्वरूपी आदर घडवायची असेल काय केलं पाहिजे? तर एक काम करायचं. कोणतं? अशा प्रकारचा गुन्हा, आता लाचखोर बी त्याच्यामध्ये आहेत, लाचखोर, बरोबर आहे का नाही? बरोबर. मग असा गुन्हा एखाद्या माणसाने केला, आता समजा त्यानं असं बायकांचं शोषण केलं असेल, बरोबर आहे, लैंगिक शोषण केलं असेल, अशा माणसावर गुन्हा दाखल झाला की त्याचं जे मूळ नाव आहे, आता अशोक खरात, बरोबर आहे, त्याला विचारायचं, बाबा हे तुझं अशोक जे नाव आहे त्याच्यामुळे सम्राट अशोकाच्या नावाला काळीमा लागण्यासारखं होईल, तुझं आम्ही नाव बदलणार आहे, बरोबर. बरोबर आहे? बरोबर. त्यानं काय करायचं, त्याच्यासमोर नावाची चॉईस ठेवायची, तुला कोणचं नाव पाहिजे, लिंग पिसाट, व्याभिचारी का बलात्कारी, बरोबर आहे? अगदी बरोबर. आणि मग त्यानं म्हणलं ना की मला हे नाव पाहिजे, मग त्याच्या नावापुढे त्याचं अशोक नाव काढायचं, बलात्कारी खरात असं नाव त्याचं आधार कार्ड करून टाकायचं, बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे ज्या ज्या वेळेस ते कोर्टात जाईल, जेलमध्ये जाईल, बाहेर येईल, बरोबर आहे, त्यावेळेस त्याला काय विचारतील, त्याला काय पुकारतील, बलात्कारी खरात म्हणून, आहे की नाही? समजा त्या गुन्ह्यातून तो निर्दोष जर सुटला तर ठीक आहे, त्याचं नाव पुन्हा पहिलं नाव त्याला देऊन टाकायचं, कारण आता न्यायालयाने सुटका केली म्हणल्यानंतर, बरोबर आहे? बरोबर. पण लाच खाणाऱ्या एखाद्या माणसाला त्याला विचारायचं, तुझं नाव कोणतं लावायचं, आता त्याचं मूळ नाव बाजूला कोण ठेवायचं, बरोबर आहे? तो नाही, पण त्याला ऑप्शन द्यायची की लाच खाऊ, लाचखोर, पैसे खाऊ, बरोबर आहे, अशा नावापैकी कोणचं बी त्याला एक, भ्रष्टाचारी, तो नाही मला लाचखोर नाव द्या, त्याचं नाव लाचखोर ठेवायचं, म्हणजे बरोबर आहे? अशा लोकांचे ना आधार कार्ड कसे बनवले पाहिजे. बरोबर आहे. आता बाबा राम रहीम, कशाला राम आणि कशाला रहीम त्या नावामध्ये, जेव्हा की त्याने बलात्कार करून त्याला शिक्षा झाली, हो ना, बरोबर आहे की नाही? अशा वेळेस त्याचं नाव बदलून बलात्कारी, लिंग पिसाट, व्याभिचारी असं कुठलं तरी त्याला एक नाव द्यायचं, म्हणजे तो सुटून जरी आला तरी कोण सुटला रे, अरे ते लिंग पिसाट सुटला, बरोबर आहे? म्हणजे त्याच्या नावामुळे त्याची ती बदनामी होत राहील, आणि त्यामुळं कदाचित असे गुन्हे करायला हे लोक धाडस करणार नाहीत असं मला वाटतं. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हे माझं व्यक्तिगत मत आहे. कारण काय, माणसामध्ये नैतिकता नावाचा म्हणजे प्रकारच राहिला ना. आता या सगळ्या प्रकारावरून असं दिसतंय की कुठंतरी अशा गोष्टी जर केल्या ना त्या सगळ्या जरब बसतात. बरोबर आहे का नाही? मला असं वाटतं, म्हणून बरोबर आहे ना?